भंडी शेगाव ते पंढरी. आषाढी नवमीला माऊलींची पालखी भंडी शेगाव ते वाखरी असा प्रवास करते. मी मात्र नवमीलाच भंडी शेगावहून निघून वाखरीत न थांबता संध्याकाळी थेट पंढरीला पोहोचलो. माझं दशमीला पंढरीतील रामधाम या मठामध्ये प्रवचन होतं. माझ्या घरातील काही जणं आणि आदरणीय गुरुजन आधीच तिथे आले होते. मी नवमीला त्यांना भेटून दशमीला प्रवचन सेवा करून भावासोबत पुन्हा वाखरीहून थोडं पुढे दूध पंढरीला माझ्या दिंडीत आलो आणि दिंडीबरोबर नाचत गाजत आनंद लुटत पुन्हा पंढरीत प्रवेश केला. संध्याकाळी उभ्या रिंगणानंतर दूध पंढरीहून निघालेली पालखी रात्री पंढरीला माऊली पादुका मंदिरात पोहोचली. या अंतिम टप्प्यात दिंडीतील वारकऱ्यांचा आनंद आणि उत्साह पराकोटीला पोहोचतो. ज्या वाटेवर एकीकाळी आपले थोर संत चालले, शेकडो वर्ष त्यांच्या पालख्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य वारकरी चालले, त्या पावनभूमीवर माऊलींच्या पालखीसोबत आपल्याला चालण्याचं भाग्य लाभत आहे याचा अलौकिक आनंद त्यांच्या भजनात, खेळात आणि नाचण्यात दिसून येतो. संतांच्या भजनात दंग झालेले वारकरी देहाला आढळ श्रद्धेच्या आवरणात गुंडाळून त्या पवित्र मार्गावर अक्षरशः गडाबडा लोळतात आणि सर्वांगाला लागलेली ती माती माऊलींचा आशीर्वाद म्हणून अतिशय आनंदाने मिरवतात. भगवंताच्या भक्तीमध्ये देहवान विसरणं म्हणजे काय याची कल्पना त्यांचा आनंद, उत्साह, श्रद्धा आणि समर्पण बघून येते. खरंच संतांच्या वचनांवर अढळ श्रद्धा असणाऱ्या वारकऱ्यांची भक्ती जर अशी पराकोटीची आहे तर मग आपल्या संतांच्या भक्तीची पातळी तर सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडलीच नाही का? संपूर्ण विश्वाला अध्यात्म आणि भक्तीचा मार्ग सुलभ करून देणाऱ्या अलौकिक कीर्तीच्या संतांना साहजिकच पांडुरंगाने आपलंसं करून घेतलं. म्हणूनच संत जनाबाईंनी म्हटलं आहे, विठू माझा लेकरो वाळा, संगे गोपाळांचा मेळा. चला तर मग आज या डिजिटल वारीतून एकदा नव्हे तर दोनदा पंढरीत जाऊया. माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी
विठ्ठल विठ्ठल